नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीने 100 रोपांची लागवड करण्याच्या सूचना पंचायत राज संचालकांकडून जिल्हा परिषदेला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 756 ग्रामपंचायतीत प्रत्येकी 200 झाडांची लागवड तसेच मनरेगाच्या माध्यमातूनही झाडे लावण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. अशा प्रकारे सुमारे 2,50,000 झाडे लावण्याचे नियोजन केले आहे आणि या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी सुरू केलेली आहे. या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक रोपाला लागवड करणाऱ्या व्यक्तीच्या मातोश्रीचे नाव दिले जाणार आहे. या भावनिक संकल्पनेमुळे वृक्ष लागवडीस वैयक्तिक व सामाजिक समर्पणाची भावनाही जोडली जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ग्राम स्वराज्य संकल्पनेशी सुसंगत अशी ही मोहीम केवळ पर्यावरण संवर्धनापुरती मर्यादित नसून ग्रामीण भागातील नागरिकांना सामाजिक बांधिलकीची भावना जागृत ठेवणारी आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील 759 ग्रामपंचायती असून सर्व ठिकाणी रोपांची लागवड केली जाणार आहे आणि या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा हा उपक्रम आहे. एक पेड माँ के नाम हा उपक्रम केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने देशभर राबवला जात आहे. यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. तर मित्रांनो, मर लागलेल्या झाडांच्या जागी पुन्हा रोपण होणार आहे. एक पेड माँ के नाम या मोहिमेतून जी रोपे योग्यरित्या तग धरू शकणार नाही त्यांच्या जागी 31 डिसेंबर पूर्वी संबंधित ठिकाणी पुनर्लागवड सुद्धा केली जाणार आहे. एक पेड माँ के नाम मोहिमेची तयारी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सहभागी करून घेत विशेष वृक्ष लागवड मोहीम यामध्ये राबवण्यात येत आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यात वृक्षारोपणाला ऑलरेडी प्रारंभ झालेला आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात 5 जून पासून या मोहिमेअंतर्गत काही ठिकाणी वृक्षारोपण करण्यास प्रारंभ झाला आहे. या मोहिमेला भरघोस प्रतिसाद लाभत आहे. तर मित्रांनो, शासकीय कार्यालये, शाळांच्या आवारात सुद्धा वृक्षारोपण होणार आहे. ग्रामपंचायत व्यतिरिक्त शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, तलाठी व मंडळ कार्यालय अशा सार्वजनिक ठिकाणी झाडे लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाचे नियोजन काय असणार आहे? शासनाच्या सूचनांप्रमाणे नियोजन करून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने 100 झाडे लावल्यास सुमारे 75,900 वृक्षारोपण होणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. सोबतच मनरेगाच्या माध्यमातूनही वृक्षारोपणाचे नियोजन केले जाणार आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. एक पेड माँ के नाम या मोहिमेमुळे ग्रामीण स्तरावर पर्यावरण जागृती आणि जबाबदारीची भावना निर्माण होईल. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सोबतच मनरेगातूनही वृक्षारोपण करणार आहे. यासाठी प्रशासकीय तयारी सुरू आहे. तर मित्रांनो, अशा मोठ्या प्रमाणावर एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबवला जाणार आहे. तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यासोबतच इतर ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा हा उपक्रम राबवण्यात येईल आणि त्यामुळे पुढच्या काळात, येणाऱ्या काळात आपल्याला आपला आजूबाजूचा परिसर हरित झालेला दिसणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि या माहितीची ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. तर मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि कृपया माझ्या चॅनल